हो. तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम पण करत असता. रामनवमीसाठी विशेष काहीतरी तुमचं आमचं काय की लोकांना अनेक साधनांविषयी रस असतो, समजून घ्यायचं असतं की हं. नेमकं काय. त्यानंतर आम्ही अनेक साधनांची कार्यशाळा पण घेतो किंवा शिबिरे घेतो. काही 1 दिवसाची असतात, काही 2 दिवसाची. तर आता अगदी रिसेंटली जी असते आमची कार्यशाळा म्हणजे सुरुवात होते ते रामनवरात्र. हं. रामनवरात्र साधना शिबिर. हं. ते 9 दिवसाचं असतं. म्हणजे हं. अगदी 10 दिवस पहिल्यापासून म्हणजे अमावास्या ते रामनवमी. हं. तर काय आहे, की आपले अनेक स्तोत्र म्हणत असतो. हं. उदाहरणार्थ रामरक्षा. पण हे स्तोत्र म्हणजे नेमकं काय? हे स्तोत्र नेमकं कसं सिद्ध करायचं? हे लोकांना माहीतच नाही. हं. अनेक जण लोकं लहानपणापासून रामरक्षा म्हणत असतात. पण त्यांना रामरक्षा म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये अनेक हिडन मंत्र आहेत. त्याच्यामध्ये गुप्त बीज मंत्र दिलेले आहेत. हं. जे मी तुम्हाला सांगू शकतो, हा बीज मंत्र अमुक ह्याच्यासाठी कामाचा आहे. पण आपण सरळ जसं मी मगाशी सांगितलं, की अनेक स्क्रिप्टमध्ये किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा गीता असेल याच्यामध्ये अनेक हिडन मंत्र आहेत. पण सर्वसामान्य लोकांना माहीत नाही. हं. किंवा ते माहीत असलेले दावे करतात त्यांनाही माहीत नाही. हं. बरोबर. रामरक्षेमध्ये अनेक मंत्र आहेत. म्हणजे राम म्हणजे नेमकं काय? रामरक्षा म्हणजे नेमकं काय? आणि आपण जी मेकॅनिकली रामरक्षा म्हणतो, तसं रामरक्षा म्हणून फार उपयोग होत नाही. हं. तर रामरक्षा सिद्ध करण्याचा 9 दिवसाचा एक विधी आहे. हं. विशिष्ट मंत्र आहेत 9 दिवसांचे. बरं. म्हणजे पहिल्या दिवशी विशिष्ट मंत्राने ती रामरक्षा चार्ज करायची असते. आणि त्या विशिष्ट मंत्राने किमान 12 वेळा हं. पहिल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशीचे मंत्र वेगळे आहेत. बरं. म्हणजे रामरक्षेची अंग सांगितलेली आहेत. किंमत हनुमान कीलकम म्हणजे कीलक बीज कुठलं आहे? शक्ती बीज कुठलं आहे? हं. देवता बीज कुठलं आहे? हं. हे प्रत्येक बीज आहेत. मग त्यातलं रामरक्षेमधलं रामरक्षेमध्ये प्राणप्रतिष्ठा करणारी बीजं कुठली आहेत त्या मंत्रामध्ये? ती बीजं आली. ओके. म्हणजे सगळ्यात पहिले तिथून सुरुवात होते की प्राणप्रतिष्ठा बीज येतं. हं. मग बीजं येतात. बीज हं. रामरक्षेची बीज कुठली आहेत ती आहे. मग किलक काय आहे? मग अस्त्रबीज काय आहे? हं. अशी 9 दिवसांची प्रत्येक दिवशी वेगळी बीज आहेत. हं. आणि त्या बीजाने ती रामरक्षा सिद्ध करावी लागते. तेव्हा ती सिद्ध होते. म्हणजे आपण जी मेकॅनिकली सगळी रामरक्षा होतं धड, 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 धड वगैरे ते तसं नाही. तर हं. ती बीजासहित रामरक्षा म्हणावी लागते. तर त्याचे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळायला लागतात. हं. मग रामरक्षेमध्ये अनेक ते धनप्राप्तीसाठी, संपत्तीसाठी सुद्धा मंत्र आहेत. हं. मनोकामना पूर्तीसाठी मंत्र आहेत. रक्षणासाठीचे मंत्र आहेत. हं. दुष्ट निधनासाठी मंत्र आहेत. हं. मुळामध्ये हा एक फ्रिक्वेन्सीचा संच आहे. हं. आणि ती फ्रिक्वेन्सी पहिल्या दिवसापासून ग्रॅज्युअली वाढवत वाढवत एका विशिष्ट हाईटला न्यावी लागते रामनवमीच्या दिवशी. बरं. हो. आणि त्याच्यानंतर 9 दिवसाची वेगळी 9 ध्यान असतात, ध्यान सत्र. बरं. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही काय ध्यान करायचं, दुसऱ्या दिवशी काय ध्यान करायचं याची अशी 9 दिवसाची 9 ध्यान सत्र आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही आतूनही तुमचा प्रोग्रेस होतो. हे ऑफलाईन आहे. नाही, हे सगळे ऑनलाईन आहे. ऑनलाईन. बरं. ही कार्यशाळा ऑनलाईन आहे. कारण जास्तीत जास्त लोकांना करता येईल. आणि गोष्ट अशी असते की रामरक्षा जवळपास सर्वांना माहीत असते. हं. त्यामुळे ही ऑनलाईन आणि साधना शिबिर आहे. दुसरी गोष्ट की एकाच दिवसात ती घेता येत नाही 9च्या 9 सत्र. त्यामुळे ती ऑनलाईन घ्यावी लागतात. बरोबर. नाहीतर मी घ्यायला तयार आहे. एका ठिकाणी जमतो, तुम्ही सगळ्यांनी या. रोज 9 दिवस या वेळेला या, आपण 9 दिवस ग्रॅज्युअली घेऊ. पण तसं शक्य होत नाही. नाही. म्हणून नाईलाज म्हणून ही एवढी एक कार्यशाळा आपण ऑनलाईन घेतो. याच्यामुळे जसं आता मी सांगितलं 9 दिवसाची 9 ध्यान सत्र येतात पुन्हा. हं. की नेमकं रामरक्षा सिद्ध करण्यासाठी काय काय आणि त्यातले मग पुढे मंत्र आहेत त्याच्यात अनेक. हं. जसं मी सांगितलं की संपत्ती प्राप्तीसाठी कुठले मंत्र आहेत, नातेसंबंधासंबंधी कुठले मंत्र आहेत हं. आणि ते चार्ज कसे करायचे, हं. ते नेमकं ते काय करायचं हे रामरक्षेत मला सांगितलं गेलं आहे. रामरक्षा हे प्रचंड महत्वाचं स्तोत्र आहे. हं. आणि आपल्याकडे त्यात लिहिलेलं आहे की बुधकौशिक ऋषीने शिवशंकर ऋषीने स्वप्नात येऊन सांगितलेलं बीज स्तोत्र आहे. ओके. म्हणजे साक्षात शिवशंकरांची वाणी आहे ती. हां. म्हणजे लिहिलेलं त्यात आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षान विमामहरा हां. तथा लिखितवान प्रत्ता प्रबुद्ध बुधकौशिक. ओके. ज्याप्रमाणे रात्री स्वप्नात येऊन शिवशंकरांनी सांगितली, हं. बुधकौशिक ऋषींनी सकाळी उठल्यावरती लिहून काढली. हं. काय म्हणतो आपण ते प्रत्येक हे जे अक्षर बीज आहे म्हणून राम बीज हं. हे खूप महत्वाचं बीज आहे. राम म्हणजे काय आहे हं. याची आपण सगळी माहिती आहे. राम बीज हे नेमकं काय आहे हं. की ज्या बीजामुळे वाल्या कोळी इतकी
सहस्त्रकोटी माणसाला मारलेले त्याने हत्या केली. 7 रांजण भरून मारलेल्या माणसांची हत्या केली होती. तेव्हा नारद मुनी त्यांना तोच मंत्र दिला की राम म्हण. आणि त्यांनी त्या राम राम या बीज मंत्राने सगळी पापं त्याची नष्ट झाली. मग हे राम बीज नेमकं काय आहे? आणि जेव्हा साक्षात शिवशंकर रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकात सांगतात, काय सांगतात? सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. म्हणजे सहस्त्र नावं घेतली किंवा विष्णू सहस्त्रनामावली तर म्हणून सुद्धा जे तुम्हाला फळ मिळणार नाही ते फक्त एकदा राम म्हटल्यावर मिळेल. मग ह्याच्या मागचं इंगित काय आहे? आपण पण राम म्हणतो ना, तुम्ही पण राम म्हणता. एकदा नाही 1000 वेळा म्हटलं असेल. काही लोकांनी 13 कोटी रामनामाचे जप केलेले आहेत, मला माहिती आहे, बघितलेले आहे. काय फायदा झाला? शिवशंकर सांगतात एकदाच राम म्हणा, तुमचं काम होऊन जाईल. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. वरानने म्हणजे ते पार्वतीचं नाव आहे, ते पार्वतीला सांगतायत. तर सांगायची गोष्ट आहे की रामरक्षा साधना हे नीट समजून करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचा मुहूर्त हाच आहे. मग त्याची जी वेळ आहे हे रामनवमी त्यासाठीच म्हटलं की चैत्र गुढीपाडवा किंवा फाल्गुन अमावस्येपासून ते रामनवमी या 10 दिवसाची साधना आहे. आणि एक सुंदर साधना आहे. याच्यामध्ये आम्ही काय करतो की रोज संध्याकाळी साधारण 9 ते 10:30 आमचा ते सत्संग असतो ऑनलाईन. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी अनेक गोष्टी समजावून सांगतो की त्या दिवसाची साधना, त्याच्या दिवसाचे मंत्र. रोज रामरक्षेचे काही विशिष्ट श्लोक घेऊन त्याच्यात तुम्हाला गुपितं सांगितले जातात, त्याचे अर्थ समजावले जातात. आणि शिवाय कवच जे आहे ते कवच सिद्ध करून दिलं जातं. त्या दिवशीची वेगळी बीज आहेत, जसं आत्ता सांगितलं की त्या बीजाने ते कवच सहसा सिद्ध करायचं समजावलं जातं. सकाळी एक ध्यान साधना देतो, ती रोजची वेगळी असते. आणि ध्यान साधना सुद्धा ग्रॅज्युअली पुढे 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 चढत्या क्रमाच्या याची असते. आणि शेवटच्या दिवसाची ध्यान साधना तर अगदी अप्रतिम असते. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे याच्यात की पहिल्या दिवशी जे असतं त्या मी प्राणप्रतिष्ठा बीज करतो. म्हणजे प्रत्येक जे श्लोकाची ओळ आहे त्यात आपण त्याला प्राणप्रतिष्ठित करतो. आणि तशी प्राणप्रतिष्ठा बीज आहे की आम ह्रीम क्रोम. तुम्हाला माहिती असेल तर प्राणप्रतिष्ठा करायची बीज आहेत की आम ह्रीम क्रोम. मग प्रत्येक श्लोक जो आहे कवचाचा, जसं शिरोमे राघव पातू, मग तिथे प्राणप्रतिष्ठा बीज वापरलं होतं की आम ह्रीम क्रोम शिरोमे राघव पातू. असं की आम ह्रीम क्रोम राघव मे शिरो रक्षतात, हे म्हणावं लागतं. शिरोमे राघवा पातू आम ह्रीम क्रोम शिरोमे राघव रक्षतात. भालम दशरथात्मजा, भालम दशरथात्मजा आम ह्रीम क्रोम भालम मे दशरथात्मजा रक्षतात. अशा प्रकारे संपूर्ण ते श्लोक आहे. ते श्लोक ही पहिल्या दिवशीची. मग दुसऱ्या दिवशीची शक्तीबीजे वेगळी आहेत. मग अस्त्रबीजे येतात, मग किलक बीजे येतात, मग शक्तीबीजे येतात. अशी 9 दिवसाची 9 बीजे असतात. आणि त्या 9 बीजांनी ती सिद्ध करावी लागते. आणि एकदा सिद्ध केलं तुम्हाला तुमचे अगदी मनोवांछित परिणाम मिळेल. याने सुद्धा तुमचे अनेक आजार बरे होऊ शकतात. अनेक म्हणजे आमच्याकडे रामरक्षामध्ये थोडासा डीप येतं, त्याला खूपच कारणे कमी ऐकायला येतं. म्हणजे मुंबईचं व्यक्ती त्याचं नाव घेत नाही. आणि तो दरवर्षी त्या रामरक्षा साधनेला येतो. तर त्याने पहिल्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याला कानाने ऐकायला यायला लागलं. म्हणजे तो वेळात झाला. त्याने लगेच अनुभव सांगितला की मेरे को शून्य को, ते हिंदी होता, हिंदी भाषिक आहे, भाटिया म्हणून त्याचं आडनाव आहे. त्याच्यामुळे सरजी मेरे को बिल्कुल शून्य को नहीं आता था. मैं ये एयर मशीन फोन जो है वो लगा के सुनता था. और लेकिन अभी मेरे को लग रहा है कि अभी मेरे को उसकी जरूरत नहीं, मैं सुन रहा हूँ. आणि जो 9 दिवसाची साधना आहे पण तो व्यवस्थित ऐकायला लागला, त्याला ऐकायला लागला. म्हणजे असा चमत्कार सुद्धा अनेकांच्या बाबतीत घडलेले आहे. म्हणजे एक जे सुधार असेल असे अनेक उदाहरणं सांगतील. मी कोणाला नोकरी लागत नव्हती, ते खट करून नोकरी लागून गेली. कोरोना काळात म्हणजे ह्याचे अनुभव आमच्याकडे बरेच आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मग त्यांची तर हे रामरक्षा स्तोत्र सुद्धा नुसतं आपण रक्षणासाठी आपण वापरतो. रक्षण हा मेन आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पुढे सांगितलं ना, आराम हा कल्प रक्षाणाम. आराम हा कल्प रक्षाणाम म्हणजे काय? आराम म्हणजे बगीचा.
कल्पवृक्ष. कल्पवृक्षांचा साक्षात बगीचा आहे राम. हम्म, काय वाक्य, आरामा कल्पवृक्षाणाम हम्म, विरामा सकलापदाम. सकल आपदांचा विराम. हम्म, अभिराम स्त्री लोकांनाम. राम श्रीमान सदाप्रभू. म्हणजे हे जे राम बीज आहे हे काय आहे की साक्षात कल्पवृक्षाचा बी खजिन आहे. हम्म, पण योग्य रीतीने केले तर ते होतं. हम्म, अयोग्य रीतीने केले तर राम 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 13 कोटी जप केलेल्या लोकांचं ब्रेन हॅमरेज झालेले लोक मला माहिती आहेत. की राम हे प्रचंड उष्णतेचं बीज आहे. सूर्यवंशातलं बीज आहे ते. साक्षात सूर्याचं प्रतीक आहे ते. तर राम हे बीज हँडल विथ केअर आहे. उगीच कोणी म्हटलं राम राम म्हटलं असं नाही. कोणी रामाचा जप करतं, कोणी वाल्मिकी ऋषी हम्म, किंवा हनुमंत, भगवान हनुमंत किंवा प्रभू हनुमंत म्हणू, आणि तिसरे सीता, हे तीनच लोक आहेत जे डायरेक्ट राम किंवा श्रीराम म्हणतात. हम्म, बाकी कोणाची शक्ती नाही. आणि शिवशंकर जे साधं रामाची उपासना करतात. पण तेवढं राम म्हणायला तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य, हम्म, तुमची एलिजिबिलिटी. तुमच्या लक्षात घ्या, आपल्याकडे अध्यात्मामध्ये एवढी अधोगती लोकांनी केलेली आहे की त्यांना वाटतं अध्यात्म किंवा साधना म्हणजे कुणी यावं टपली मारून जावं. हम्म, साध्या शिशुवर्गात प्रवेश घ्यायचा म्हटलं तर मुलाची एलिजिबिलिटी टेस्ट घेतली जाते. हं. IPSC MPSCच्या एक्झाम किंवा मेडिकलच्या एक्झाम. अध्यात्मात तुम्हाला कुठली एलिजिबिलिटी टेस्ट नाही. कोणी उठून कुठल्याही साधना करतं मूर्खासारख्या. मुद्दाम शब्द वापरतोय, त्यातलं काही कळत नाही. हम्म, आणि मग हे साधना केला आणि मी त्या साधना केल्या, मग कोणी दशमहाविद्या साधना करतं, काही करत असतात. अरे तुमची एलिजिबिलिटी आहे का, पात्रता आहे का आधी? तुम्ही ती साधना केली पण साधनेतली मर्म तुम्हाला कळली नसतील आणि ती मर्म कळण्याची पात्रता तुमच्यात नाही आली तर त्याचा काही उपयोग नाही. तर रामरक्षा साधनेची पात्रता, एलिजिबिलिटी यायला पाहिजे. ते लोक फक्त राम म्हणू शकतात. हम्म, इतकं रामाचं प्रचंड महत्व आहे. तर ही रामरक्षा साधनेतून ते रामरक्षा कवच हम्म, सिद्ध करून देण्याचा आम्ही शेवटी प्रत्येकाच्या साधकाच्या याच्यावर आहे. हम्म. त्याची पात्रता, त्याची एलिजिबिलिटी, तो किती मनापासून साधना करतो, हे सुद्धा सगळं इन्क्लूड आहे. बरोबर. ते मग त्याचं ते फळ तुम्हाला मिळायला लागतं. तुमच्याशी चर्चा करताना आता हे जाणवलं की आपण हा फार गूढ विषय आहे, खरं तर फार खोल विषय आहे. याच्यावर जेवढी चर्चा करावी तेवढी कमी आहे. लोकांनी तुमच्या सोबत यावं, जोडावं आणि खरी ऊर्जा काय आपल्या आयुष्यातली, खरी एनर्जी काय ती तपासून बघावी. बाहेर दवाखान्यात हजारो रुपये घालवतोच की आम्ही औषधं खायला. एकदा तपासून घ्यायला इकडे काय आवश्यकता, म्हणजे कशासाठी, की तिकडं आपला लॉस करून घेण्याला आपल्याला मजा वाटते किंवा आनंद वाटतो. एकदा शब्दांची ऊर्जा काय तपासायला काय हरकत आहे. लोकांनी जोडावं आणि खरं तर ह्याची गरज आहे सध्याच्या समाजाला. हे लुप्त होत, जसं आपल्या सुरुवातीला चाललं की हे सगळं लुप्त होत चाललंय. हे जर वाचवायचं असेल तर फक्त सांगणाऱ्याची नाही, तर ऐकणाऱ्याचीही तीच जबाबदारी राहते आणि आपली आपण जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर हे जे सगळं आमच्या परंपरेनं आमच्यापर्यंत आलंय ते व्यवस्थित आणखी खाली फ्लो होणार आहे. आणखी खाली ते सक्षमरित्या वाहत जाणार आहे आणि ते पोहोचणार आहे योग्य व्यक्तींपर्यंत.